तर प्लेअर ऑफ द मॅच साठी आपण ट्रॉफी देखील पाहिली सुंदर आणि त्याचबरोबर स्टॅमिना वाढवण्यासाठी इथे कोल्ड्रिंक्स आणि तुमचा स्टॅमिना कायम राहावा या स्पर्धेमध्ये याकरता केळी देण्यामध्ये आयोजक कुठे कमी पडलेले नाहीत. जबरदस्त आयोजन आहे. धनंजय आणि त्याचबरोबर बंटी असतील, अजून उमेश, सूरज, म्हणजे पूर्ण टीम आहे. देसाईपाडा संघाचे सगळे खेळाडू आता सगळ्या खेळाडूंची काळजी घेण्यामध्ये यश संपादन करतात. पण या मॅच मध्ये सगळ्यांकडनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. युवा उद्योजक सुयश देशमुख साहेबांना मी आमंत्रित करतो, आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत. सुएक भाई देशमुख यांना विनंती, आपण व्यासपीठावरती यावं. युवा उद्योजक आहेत आमचे, त्यांना विनंती आपण व्यासपीठाकडे यावं. सलामीची जोडी टीम जय हनुमान क्रिकेट क्लब देसाईपाडा संघाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. पंकज देसाईच्या बरोबरीनं अजित देसाई, दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत. पण गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज येतोय. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी राकेश आवस्कर. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं ओपन ग्रामीण क्रिकेटच्या खेळामधनं आपण बघतोय मितांश लेवन परळी संघानं पहिल्या टॉप 4 मध्ये प्रवेश केला. पण आजचा असोसिएशनचा हा लॉट्स आहे आणि इथे आता असोसिएशनच्या मर्यादेमध्ये असोसिएशनच्या सगळ्या सूचनेमध्ये खेळ करायचा आहे. आणि अशा वेळी आपण बघतोय बीसीसी परळी ए संघातनं आता राकेश गोलंदाजी मार्गवरती. आदरणीय आमचे पाहुणे प्रभंजन खंडाकळे आणि त्याचबरोबर सुयश भाई देशमुख यांना मी विनंती करेल, आपण व्यासपीठाकडे यावं. आपलं हार्दिक असं स्वागत. स्ट्राइक एंड वरती मात्र जर्सी क्रमांक 7 पहिला बायकर मॅन पंकज देसाई स्ट्राइक एंड वर. प्रभंजन खंडाकळे साहेबांच्या वतीनं आणि त्याचबरोबर सुयश देशमुख साहेबांच्या वतीनं अजित देसाईच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. मॅच सुरू झाल्या आणि पारितोषिक देखील इथनं सुरू होतोय. हलक्या हातानं दिशा दिली, हा पटका जातोय दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि या महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये अर्थातच देसाईपाडा आयोजित आपण बघतोय भाजपा चषकाचा हा सुधागड तालुक्यातील एक नामवंत थरार आलाय चौकार डीजे. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती धावांचा श्री गणेशा. राकेशचा आणखीन एक जबरदस्त चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. चांगलं बॅकअप पाहायला मिळालं डीप मध्ये. इथून मिळाली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने 2 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती 5 धावांची नोंद. अजित देसाई यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक इथून जाहीर झालंय खंडाकळे साहेबांच्या वतीने आणि त्याचबरोबर देशमुख साहेबांच्या वतीने. पण अजितला या खेळपट्टीवरती जम बसवावा लागेल. अशा वेळी पॉइंटच्या डोक्यावरनं उडवण्याचा प्रयत्न त्यानं केला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राचा हा खेळाडू डीप मध्ये जाऊन चांगलं प्रोटेक्शन करतोय. राज देसाईनं चेंडूला अडवलंय. चेंडूची उचलफेक केली जाईल, तत्पूर्वी 2 धावांची नोंद. प्रवीण खेरटकर, सुयक देशमुख आणि त्याचबरोबर प्रभंजन खंडाकळे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 1,500 रुपयाचं पारितोषिक. अजित देसाईसाठी पारितोषिक आहे. पण अजितला आता मी तर म्हणेल या डावामध्ये थांबावं लागेल. कमबॅक करायचं असेल तर सिंगल डबलला महत्व देताना पंकज देसाईला स्ट्राइक जास्तीत जास्त देणं गरजेचं आहे. कारण या डावामध्ये अपोजिट संघाकडे देखील बरेचसे दिग्गज खेळाडू आहेत आणि या दिग्गज खेळाडूंसमोर सन्मानपूर्वक जर धावसंख्या उभी केली तर नक्कीच नेक्स्ट इनिंग मध्ये गोलंदाजीला आधार मिळेल ती टीम देसाईपाडा संघाला. पण अशा वेळी राकेश काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये तिखट मारा इथून होतोय. अजित देसाई सातत्यानं प्रयत्न करतोय खडेकडे स्ट्रोक लगावण्याचा. पण अशा वेळी प्रदलाचा वापर करताना ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये येऊन जर चेंडूला खेळलं गेलं तर नक्कीच चांगला प्रयत्न इथे पाहण्यास मिळेल. पण अजित देसाई देखील कसलेला खेळाडू आहे. त्याच्या मनगडामध्ये ताकद आहे. कमबॅक करण्याची क्षमता तो ठेवतो. लोअर पुलटा चेंडू खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न केलाय. सटीक यॉर्करचा प्रयत्न इथे सिंगल देऊन जातोय. 1 या धावसंख्येनं वाढ. 5 षटकांचा खेळ. कालचा दिवस आपण पाहिला उशीर झाल्यामुळे आपण 4 षटकांचे सामने खेळवलेत. 5 षटकांमध्ये किमान 70च्या आसपास या धावा जर नोंद केल्या गेल्या टीम देसाईपाडा संघाकडनं तर नेक्स्ट इनिंग मध्ये नक्कीच मी तर म्हणेल टीम बीसीसी परळी ए संघाची दमछाक होऊ शकते. पण अशा वेळी पहिल्या षटकामध्ये राकेशनं काय जबरदस्त गोलंदाजी केली. इथे धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 8. म्हणजे उर्वरित आता 24 चेंडू मध्ये
गाडीचा गेअर बदलताना पंकज देसाई नावाचं वादळ या मैदानामध्ये येणं अपेक्षित असेल, पण स्ट्राईक एंडवरती असेल अजित देसाई, ज्याच्यासाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक, पण हे पारितोषिक आता कितपत योग्य आहे आणि कितपत अजित देसाई या पारितोषिकासाठी योग्य कामगिरी करतोय हे पाहण्यासाठी जाऊया मैदानामध्ये, जिथे पुन्हा एकदा नवीन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आर्या अवस्कर. आर्या अवस्कर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. अर्थातच पंचांच्या उजव्या बाजूने हा उजव्या हाताचा गोलंदाज. 7-8 पावलांचा रनअप. वेगानं चेंडू फेकण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज अजित देसाई स्ट्राईक एंडवरती. धीम्या गतीने या चेंडूला वापरलं गेलं. इथे मात्र डीप मध्ये किरणनं या चेंडूला अडवलं आणि इथून मात्र मिळाली एक सिंगल. सिंगलच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे पाहायला मिळेल 9 या आकड्यावरती. स्ट्राईक एंडवरती पंकज देसाई आलाय आणि त्याच्यासाठी आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वेगळ्या पद्धतीने आखली गेली. पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप पॉइंट मध्ये घेतला गेला. इकडे आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर पॉइंट चा क्षेत्ररक्षक मात्र मागे आहे. किरण अवस्कर चेंडूवरती गेलाय. कॉर्नर रिजन मध्ये संधी होती, पण किरणनं या चेंडूला जबरदस्त कलेक्ट करताना 3 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्यात आणि इथून एका धावेच्या माध्यमातून टोटल आता पाहिलं जाईल 10 धावांची नोंद. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक आता लॉंग ऑफ मध्ये तैनात आहे. लॉंग ऑन देखील आपल्याला सीमारेषेच्या अगदी जवळ पाहायला मिळतो आणि काऊ कॉर्नर असं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. बाकी सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये इथे कट केलाय आणि क्षेत्ररक्षकाला थोडंसं हालचाल करण्यास भाग पाडवलंय आणि इथून सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 11 धावांची नोंद. आज हवा थांबलेली आहे. चौकार षटकार आता पाहायला मिळत नाहीये. अशा वेळी देसाई पाडा संघाची रन मशीन पंकज देसाईचं आक्रमण होणं गरजेचं आहे, पण इथे लोअर फुलटॉस हा चेंडू होता. अशा वेळी रनआउटचा शिकार अजित देसाई आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला गडी मैदानाच्या बाहेर. अर्थातच स्कोर कार्ड वरती धावा येतात टोटल 11. डीजे थँक्यू डीजे. पहिला गडी बाद झाला. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहे. नेक्स्ट बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती रॉय मैदानामध्ये गेलाय. जर्सी क्रमांक 18. गोलंदाजाची हुशारी आपण पाहिली. असं वाटलं होतं वेगावरती स्वार होईल, पण त्याच गोलंदाजाने धीम्या गतीने आता डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा चेंडूवरती फिंगर रोल केले गेले. सातत्यानं धीम्या गतीनं चेंडूची फेकी मात्र होतीये आणि अशा वेळी आपण बघतोय क्षेत्ररक्षक देखील उत्तम दर्जाची साथ देताना. सिंगलला पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती वाढ होईल. 12 धावांचं नोंद मात्र टीम देसाई पाडा संघाच्या स्कोर कार्ड वरती झालेली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना विरोधात बीसीसी परळी ए संघ मैदानामध्ये खेळतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा चौथा सामना आपल्या समोर आहे. फुल टॉस. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं काऊ कॉर्नरच्या दिशेनं किरण अवस्कर चेंडू खाली येतोय आणि अशा वेळी सिंगलनं स्कोर कार्ड वरती वाढ होती. सर असं वाटलं होतं दुपारनंतर खेळपट्टी आग ओकेल. फलंदाज मात्र गोलंदाजावरती हवी होतील,
पण या दुपारच्या सत्रामध्ये आता गोलंदाज अचूक टप्प्यावरती निर्णायक चेंडूला वळण देण्यामध्ये यशस्वी ठरतायत. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 13 धावांची नोंद झाली आहे. अर्थातच जबरदस्त गोलंदाजी बीसीसी परळी एस संघाची होतीये, तर देसाईपाडा संघाकडे आणखीन आता मी तर म्हणेल 3 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून गाडीचा गेर बदलला गेला. किमान 45च्या धावा या 18 चेंडूवरती आल्या तर एक टीट फॉर टॅट जसं उत्तर मात्र नेक्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळू शकतं. पण आता पंकज देसाई जो सलामीला गेलेला फलंदाज आहे तो स्ट्राईक एंड वरती आहे. त्याच्या मनगटातली ताकद त्याला इथून दाखवावी लागेल. आसमानी सफर करताना मोठे फटके मारावे लागतील. नेक्स्ट बॉलर वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन राकेश अवस्कर. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न फर्स्ट स्लिप मध्ये या चेंडूला पाहायला मिळाला. इथे मात्र संधी जोरदार पाहायला मिळाली आणि अशा वेळी डायरेक्ट हिट देखील झालाय. तिसऱ्या पंचांची केली जाते मागणी. अर्थातच पंकजला देखील कदाचित कळलंय हा चेंडू माझ्या आधी यष्ट्यांना लागलाय, त्यामुळे त्यानं मैदान आता सोडलंय. नेक्स्ट बॅटर जाईल मैदानामध्ये. त्याच्या आधी तिसऱ्या पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे. एक मोठा फलंदाज आता रनआउटचा शिकार ठरलाय. सलामीची जोडी आता तंबूच्या आसऱ्याला आहे. नेक्स्ट बॅटर परेश देसाई मैदानामध्ये दाखल होतोय 4थ्या क्रमांकावरती. तेरा धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात आणि दोन्ही सलामीवीर आता तंबूच्या आसऱ्याला परतलेत. राकेशचा आणखीन एक जबरदस्त चेंडू. यष्टरक्षक चेंडूच्या खाली दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडण्याची संधी शोधत होता, पण अशा वेळी कॅच सुटलाय. रॉयला एक जीवनदान या मॅच मध्ये आता मिळालेला आहे. त्याचा पुरेपूर फायदा त्याला घ्यावा लागेल. परेश देसाई स्ट्राईक एंडवरती आलाय. खऱ्या अर्थानं 14 धावा आता स्कोर कार्डवरती नोंद निश्चित झाल्यात. फिरून मारण्याचा प्रयत्न. अर्थातच डीप मध्ये राज देसाई या चेंडू खाली येतोय. तत्पूर्वी आपण पाहतोय बघता बघता 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. राकेश थोडासा अग्रेसिव्ह मुवमेंट पाहायला मिळते या कॅच साठी, कारण हा कॅच खूप महत्वाचा आहे. परेश देखील अतिशय सुरेख फलंदाज आहे. 2 या धावसंख्येनं टोटल 16 धावांची नोंद. कोलाट टप्पा ब्रह्मास्त्राचा वापर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. अनिल कोळी चेंडूच्या खाली येतील. तत्पूर्वी सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होत आहे. जबरदस्त रनिंग आणि त्याच पद्धतीची दोन्ही फलंदाजांमधली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. धावा क्रिकेटच्या पटलावरती कशा येणं गरजेचं आहे आणि या 2 धावांच्या मदतीने आता टोटल 18 धावांची नोंद. पुन्हा चेंडू हवेमध्ये. यावेळेस पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या सामोरे येतोय. तत्पूर्वी मिळते एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर कार्डवरती 19 धावांची नोंद. सामन्यामध्ये बरेचसा हाय व्होल्टेजपणा आता पाहायला मिळतोय, पण इथून देखील धावाला सावरायचं असेल तर धावांच्या गतीचा अंतर आता वाढवावा लागेल.
स्लॉट मध्ये आलाय आणि जबरदस्त टायमिंगचा वापर करताना चेंडूला सीमारेषा पाठ धाडलंय आणि इथे येतोय हा या मॅचचा पहिला षटकार डीजे. थँक्यू डीजे. आमचे साथी गुणलेखक सांगतात हा फटका चिम टपाक डमडम होता कारण की आता बॅट बदलली आहे आणि गेम देखील बदलली आहे. रॉय चा हा ब्रँडेड षटकार पाणी मैदानामध्ये न्या. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. अर्थातच पुन्हा संधी डीजेला चिम टपाक डमडम करण्यासाठी. डाव्या बाजूनं उजव्या हाताचा गोलंदाज धीरेचा पहिला चेंडू मिनी हेलिकॉप्टर फिरवलं गेलं जे मैदानाच्या आतमध्ये लँड होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात पण तत्पूर्वी सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. 2 धावांच्या मदतीनं आता स्कोरकार्डवरती वाढ झाली आहे. 27 धावा स्कोरकार्डवरती नोंद झाल्यात. परेश देसाई आणि रॉय ही जोडी आता मैदानामध्ये आहे. यंग टॅलेंट आपल्याला देसाई पाड्याचं नेतृत्व करताना आता मैदानामध्ये पाहायला मिळतात. पण धीरज देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा उंच खेळण्याचा प्रयत्न आहे. शॉट थोडासा अपुरा आहे. किरण चेंडूच्या खाली आला आणि त्यानं सहज टिपलाय झेल. परेशला देखील आता करायला लागेल परतीचा प्रवास. डीजे थँक्यू डीजे. 27 धावांची स्कोर कार्ड वरती नोंद झाली आहे. नेक्स्ट बॅटर धनंजय. जबरदस्त खेळपट्टीवरती आता 2 धडाकेबाज फलंदाज पाहायला मिळतात. धनंजय आणि रॉय. अकूट टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूला मात्र प्रयत्न जरूर झाला मारण्याचा पॉइंटच्या दिशेनं पण चेंडूनं लाईन मिस केली. पंचांनी पनिशमेंट देताना वाईट चेंडूचा इशारा. 1 या अवंत धावेनं वाढ. टोटल 28. 3 बाद 28. एवढे धनंजयचा हा फटका सरळ बॅटने येतोय. कदाचित बॉटम च्या साह्याने फटक्याची खेळी मात्र इथे झाली आहे आणि इथे मात्र सिंगल पूर्ण होतीये. 1 या धावसंख्येनं पुन्हा एकदा वाढ. टोटल 29.
रॉयला या खेळामध्ये आता करामत किमया करून दाखवावी लागेल, ज्यानं एक षटकार मारून स्वतःचं मनोधैर्य वाढवलंय, संघाला आधार दिलाय. पण इथून आणखीन एका दुसरे मोठे फटके संघाला सुस्थितीमध्ये नेऊ शकतात. पुन्हा वेगवान चेंडू, टप्पा पडल्यानंतर हा चेंडू वेगानं यष्टिक्षकाच्या हातामध्ये जातोय. अपील जोरदार होतीये, पण पंच त्यांच्या निर्णयावरती ठाम आहे आणि पंचांच्याच निर्णयावरती आता मात्र हा निर्णय येईल. दोन पंच एकत्र आलेत आणि इथे मात्र थोडासा विचार करतील आणि निर्णय मात्र देतील. इट्स अ नॉट आउट. पंचांचा निर्णय आलाय. निश्चितच क्रिकेटच्या खेळातील देव म्हणून आपण पंचांकडे पाहत असतो. कृपया खेळाडू मित्रांना विनंती, आपण पंचांची वाद घालू नका. आणि पंचांनी दिलेला निर्णय हा या स्पर्धेमध्ये अंतिम आहे. क्वालिफाईड पंच आपण बघतोय, जे पंच आम्हाला पेन परिसरामधले लाभलेले आहेत. पण रॉय खडे खडे स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळी पदल आलीचा वापर त्याच्याकडनं होणं गरजेचं आहे. वेग वाढवला गेला. याच्या आधीचा चेंडू गुडलेन स्पॉटवरती पिचिंग झाला, पण हा चेंडू ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये टाकण्यामध्ये त्याला यश आलंय. यावेळेस पुन्हा एकदा वेगानं निर्धाव चेंडूची होतीये सांगता. चार षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 29. शेवटचं षटक असेल, तोडफोड माड धाडवाला षटक, आणि या षटकामध्ये आता हाणामारी करावी लागेल. किमान 10ची सरासरी जरी राखली गेली ना तर मॅच मध्ये ट्विस्ट वाढू शकतो. म्हणजे या षटकामध्ये आता 20 धावांच्या शोधात डीजे धनंजयला खेळ करून दाखवावा लागेल. नेक्स्ट बॉलर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती लवकर येईल अशी आपण अपेक्षा करूया. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. धडाकेबाज भूमिका आता इथून साकारावी लागणार. शेवटचे 6 चेंडू धावपलकाला आकार देणं गरजेचं आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय डीप मध्ये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षण फाईन लेग क्षेत्रामध्ये येतो आणि तो करतोय चूक. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू फरार. टांगा पलटी, घोडे फरार. डीजे थँक्यू डीजे. या 4 धावांच्या मदतीनं धावपलकावरती आता टोटल 33 धावांची नोंद. राज देसाईवरती पहिल्याच चेंडूवरती झालंय आक्रमण. असाच वेगानं आता धावा कराव्याच्या आहेत आणि तो वेग इथून कायम ठेवावा लागेल. पुन्हा आखो टप्प्याचा चेंडू या बॅट वरती हा पुरेसा आला नाहीये. सिंगल तर घेतली गेली, पण मिड विकेट क्षेत्रामध्ये इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि सहज रॉयनं ही धाव कंप्लीट केली. या 2 धावांच्या मदतीने आता टोटल 35 धावा पूर्ण होत आहेत. पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेनं वळण घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. सातत्यानं फाईन लेग आणि मिड विकेटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पाखला मिळाला, पण इथे यावेळेस यश आलंय ते मात्र राज देसाईला. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 3 चेंडूवरती जर का 3 मोठे फटके आले तर मी म्हणेल देसाई पाडा संघ सुस्थितीमध्ये असेल.
पुन्हा वेगानं बॅट फिरवली गेली. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन या चेंडूवरती आलंय आणि इथे मात्र सिंगल येते. एक या धावसंख्येनं आता टोटल 36. आपण या आधीची मॅच जरी पाहिली असेल ना 49 धावांचा खेळ करताना कमबॅक केलं होतं मी तर म्हणेल टीम नेरे संघानं, पण क्षेत्ररक्षकांनी त्या मॅच मध्ये त्यांना साथ दिली नाही. गोलंदाज उत्तम दर्जाची गोलंदाजी करत होते आणि इथे देखील तीच परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका आहे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू आता आरपार. धावा मिळतील 4. जबरदस्त आला हा चौकार. टोटल 40. मिळेल. हा निर्णायक चेंडू असेल दोन्ही संघासाठी आणि अशा वेळी ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. या चेंडूला शप्पल होऊन खेळणं गरजेचं होतं. शेवटचा चेंडू राज देसाईनं अर्थातच देसाईपाडा संघाच्या विरोधात निर्धाव फेकलाय. आता येणाऱ्या 30 चेंडू मध्ये बीसीसी परळी ए संघाला विजयासाठी गरज आहे ती 41 धावांची. या 41 धावांचा आता पाठला कशा पद्धतीनं केला जाईल हे पाहण्याआधी ऐकूया डीजेला. तत्पूर्वी पहिल्या मॅचचा विनर संघ आहे कासारवाडी संघाच्या विरोधात विकासवाडी. अशी दुसऱ्या फेरीची पहिली मॅच असेल. मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपल्याला टॉस साठी यायचंय. कासारवाडी संघाच्या विरोधात विकासवाडी. डीजे
जास्त आहेत आणि 30 चेंडूमध्ये त्या वाचवायच्या. अर्थातच 41 धावा टोटल वाचवायच्यात. तर अशा वेळी त्या ताकदीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे आणि क्षेत्ररक्षकांनी देखील त्याला साथ देणं गरजेचं आहे. पण इथे किरणनं पहिल्याच चेंडूवरती एक धाव घेतली आहे. एका धावेच्या माध्यमातून धावांचा श्री गणेशा 41 धावांचा पाठलाव होत असताना केला जातोय. दिनेश अवस्कर एक मोठा फलंदाज आहे, सातत्यानं मोठे फटके मारण्यासाठी माहीर. आणि अशा वेळी त्याचा हा मोठा फटका हवेमध्ये परेश देसाई चेंडूच्या खाली येतोय आणि पहिल्या क्रमांकाचा बॅटर दिनेश अवस्कर आता जाईल बॅक टू द डगआउट. पहिला हादरा 1 या धावसंख्येवरती 41चा बाटला होत असताना बीसीसी परळी ए संघाला डीजे. निश्चितच फलंदाजाला डीजेनं आता सांगितले झटपट पटापट आता तुम्हाला खेळपट्टीवरती यायचंय. वेळेचं उल्लंघन करू नका. 27 सेकंद जे असतात ना त्याच्यामध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यावं लागतं. नेक्स्ट बॅटर आलाय संदीप गायकवाड उर्फ सँडी. मोठे फटके मारण्यासाठी या विभागामध्ये हा माहिरात हासिल केलेला खेळाडू आहे जो आता स्ट्राइक एंड वरती असेल. पण गोलंदाज देखील कसलाय जबरदस्त गोलंदाजी करतोय. 2 चेंडू त्यानं फेकलेत. 1 धाव खर्च करताना 1 विकेट त्यानं मिळवली आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या दिशेनं खेळलाय पण टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं आणि इथे धावा मिळतील 4. आलाय चौकार. थँक्यू डीजे. झटपट पटापट हा सामना आता संपवण्याचा निर्णय कदाचित सँडी गायकवाडनं केलाय आणि त्यानं मारलेला चौकार होता जो स्कोर कार्ड वरती धावा वाढवतोय. 5 धावांची नोंद झाली. 41 धावसंख्येचा पाठलाग करताना कोलाट टप्पा टाकण्याचा प्रयत्न आणि इथे जे जाळं आखलं गेलं सँडी गायकवाड साठी त्या जाळ्यामध्ये सँडी नावाचा आता मासा अडकलाय. डीजे झटपट पटापट. चार चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये आलाय राज देसाई. असं म्हणतात राजा को प्रजा कभी धोका नाही देती. पीपीएल चे नवनिर्वाचित अध्यक्ष आता खेळपट्टीवरती आलेत. याच मैदानावरती पीपीएलचा सोहळा मात्र रंगणार आहे. डाव्या हाताचा बॅटर आहे. मोठे फटके मारण्यामध्ये माहिरत हासिल केलेला खेळाडू. जमिनीच्या सायानं मोठे मोठे फटके याच्या बॅटमधनं सातत्यानं चर्चेत राहिलेत. गॅप सिलेक्शन करण्यामध्ये परफेक्ट कार्यक्रम करण्यामध्ये हा नेहमी पाहायला मिळणारा खेळाडू आता स्ट्राइक एंडवर. सूरज समीर देसाई आणि सुभाष मोरे साहेबांकडून हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक. सूरज गोलंदाजी मार्क वरती. चले तो शाम तक.
जबरदस्त चेंडू. इथे सूरजनं आणखीन एक विकेट मिळवले. राज देसाईला आता करावा लागेल परतीचा प्रवास. पाणी पाणी आलंय. स्वयंसेवकाला विनंती आहे की ते आपण कलेक्ट करा. पाण्याचा टेम्पो आलेला आहे. थंड चिल्ड वॉटर दुपारच्या सत्रामध्ये खेळाडूंना कसं मिळावं याकरता हे पाणी आता थोडंसं उशिरा मागवण्यात आलंय. पण आता स्कोर कार्डकडे आपण पाहिलं तर लगातारच्या 2 विकेट गेल्यात. ओव्हर हॅट्रिक पूर्ण झाली आहे पण हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आता पुन्हा एकदा गोलंदाज. 5 या धावसंख्येवरती 3 बाद अशी परिस्थिती. नेक्स्ट बॅटर अनिल कोळी नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय. रफ्तार की गोली, बंदूक की गोली. पण आता फलंदाजामध्ये डीप मध्ये जाऊन खोली खोलायला लागेल कारण इथे 3 गडी गमावले टीम बीसीसी परली ए संघानं. सूरज चमकला पण हा शेवटचा चेंडू या मॅच मध्ये यू टर्न निर्माण करू शकतो. अनिल कोळी स्ट्राइक एंड वरती. गोलंदाज सूरज यावेळेस एंड बदलतोय. आल्या आल्या एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू मारलाय अनिल कोळीनं. आउट ऑफ द पार्क. एक बार जो मैंने बोला तो बोला डीजे. अकरा धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात म्हणजे आता 24 चेंडू मध्ये विजयासाठी 30 धावांची गरज. 24 चेंडू 30 धावांची गरज. स्ट्राइक एंड वरती किरण अवस्कर, नॉन स्ट्राइक एंड वरती अनिल कोळी ज्यानं षटकारनं आपलं वैयक्तिक खातं ओपन केलंय आणि सांगली कोट्यामध्ये 6 धावांनी वाढ केली आहे. सिच्युएशन नुसार जो फटका आपण पाहिला तो अनिल कोळीच्या बॅटमधनं आला. इथे जर का निर्धाव चेंडू आला असता तर प्रेशर वाढलं गेलं असतं बीसीसी परली ए संघावरती. पण ते प्रेशर आता दूर केले अनिल कोळीनं. पण या डावाला आकार देताना आपण पाहिलं किरणला पहिल्या चेंडूवरती ज्यानं सिंगल घेतली होती तोच फलंदाज आता पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवरती. पण गोलंदाजामध्ये फेरबदल. यावेळेस गोलंदाज परेश देसाई पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं दुसऱ्या षटकासाठी. अकोटप्प्याचा चेंडू थोडासा लेट खेळला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 या धावसंख्येनं पुन्हा एकदा वाढ होईल. एका धावेच्या मदतीनं आता टोटल स्कोर कार्डवर पाहिलं गेलं तर 12 धावांची नोंद झाली. पाटला होतो 41 या धावसंख्येचा. परेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलाय. परेशमध्ये क्षमता आहे. तो देखील या जोडीला फोडण्यामध्ये यश मिळवेल अशा प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत. पण अनिल कोळीमध्ये पूर्णपणे आत्मविश्वास भरला गेलाय. पहिल्याच फटक्यावरती त्याचा आत्मविश्वास आपण पाहिला जो आता गगडाला मावत नाहीये. मोठे फटके मारण्यामध्ये माहिरत असलेला अनिल कोळी पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. युद्ध मात्र यावेळेस अनिल आणि परेशच्या माध्यमातून. क्रिकेटच्या पटलावरचा हा आणखी एक जबरदस्त नजारा. इथे कॅच पकडण्याची संधी होती पण क्षेत्ररक्षकानं प्रयत्न चांगला केला या चेंडूला अडवण्यासाठी. निर्धाव चेंडूची होती हे सांगता. या चेंडूवरती मात्र परेश देसाई हवी झालाय अनिल कोळीवर. क्षेत्ररक्षण आता पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे.
अनिल कोळी पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती. उंच खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला लांबी कमी आहे, उंची जास्त. अनिल कोळीसाठी जे जाळं अडकवलं गेलं होतं त्या जाळ्यामध्ये अनिल कोळी सारखा एक मोठा फलंदाज नक्कीच अडकलाय. डीजे ठोक. बॅटवरच्या स्लॉट मध्ये चेंडू आला पण ताकदीनं या चेंडूला बाहेर मारण्यामध्ये अपयश आलंय ते अनिल कोळीला. यावेळेस तो बाद झालाय आणि नौका फलंदाज आलाय राकेश 6व्या क्रमांकावरती. टोटल आता स्कोअर कार्डकडे आपण पाहिलं तर 12 धावांची नोंद झाली, 41 धावांचा पाठलाव होतोय. मी मागाशीच सांगितलं होतं मॅच मध्ये धावा कमी झाल्यात पण या वाचवण्याचं काम क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाच्या माध्यमातून करावा लागणार आणि तोच प्रयत्न आता देसाईपाडा संघाचे क्षेत्ररक्षक करतात. चांगल्या पद्धतीने आपल्या गोलंदाजाला ते साथ देतात. या डावाला आकार देण्याचं काम आता नेक्स्ट बॅटरला करावं लागेल. किरण आणि राकेश ही जोडी मैदानामध्ये. परेश देसाई वरती बऱ्याच जणांच्या नजर आहेत. या चेंडूवरती तो काय करणार. इथे जर गोल्डन विकेट घेण्यामध्ये त्याला यश आलं तर मॅच मध्ये देसाई पाडा संघ पुन्हा एकदा परतीचा प्रवास करेल. अजूनही मॅच दोन्ही संघाकडे बॅलन्स आहे. 50-50 हा सामना दोन्ही संघाच्या बाजूने चाललाय. जबरदस्त चेंडू, उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. राकेशला देखील या चेंडूवरती स्वतःचा कंट्रोल ठेवता आला नाही. अशा वेळी वॅकेंट एरियामध्ये चेंडू पाहायला मिळाला, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि या सिंगलनं आता धावफलकाला पुढे नेण्याचं काम राकेशनं केलंय. टोटल क्या तेरा क्या मेरा. सूरज सांगता कॅच माझा होता की पप्या तुझा होता, पण दोघांच्या मधोमध हा चेंडू पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न इथून पप्याचा पाहायला मिळतोय. सिंगलनं पुन्हा एकदा धावफलकावरती वाढ होईल. टोटल 14 धावांची नोंद. राकेश आवस्कर काय करणार या चेंडूवरती. एखादा मोठ्या पटक्याची अपेक्षा अर्थातच बीसीसी परळी संघाच्या पाठीराख्यांना आहे, तर एखादा निर्धाव चेंडूची अपेक्षा आहे ती टीम देसाईपाडा संघाच्या पाठीराख्यांना. पण या मॅच मध्ये चुरस मात्र कायम. इथे मात्र या चेंडूला सावधरित्या खेळलं गेलंय. बॅक टू द बॉलर या चेंडूला अडवताना या चेंडूवरती निर्धाव चेंडूचा खेळ झालाय आणि इथे आता समीकरण बदललं. शेवटच्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे. शेवटचा चेंडू निर्धाव फेकलाय तो गोलंदाज परेशनं. टोटल धावा लागल्यात त्या 14. 18 चेंडू आणि विजयासाठी 27 धावसंख्येची गरज. मॅच हाय व्होल्टेज आहे. मॅच मध्ये जबरदस्त प्लॅनिंग आता देसाईपाडा संघाला करावी लागेल. इथे गोलंदाजी मार्ग वरती कदाचित सूरजलाच आणलं जाईल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त त्याची कामगिरी राहिली आहे. पण अशा वेळी आता पंचांचा निर्णय हा येतोय की हा सामना सुरू करा, पण करणाराचा निर्णय काय हे पाहणं देखील योग्य ठरेल. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. किरण या डावाला सातत्यानं संत गतीनं आकार देतोय. त्यानं या डावामध्ये बरंच महत्वपूर्ण योगदान दिलंय. पण राकेश आवस्कर आता या मॅच मध्ये काय करतोय याच्यावरती प्रेक्षकांच्या नजर आहेत. कालच्या दिवसामध्ये राकेश आवस्करचा खेळ चर्चेत राहिला, पण आजचा दिवस नक्की कोणाचा. आजच्या दिवसामध्ये हा क्रिकेटचा खेळ काय नवीन घेऊन आलाय हे पाहण्यासाठी तमाम प्रेक्षक वर्ग आता या मैदानावरती आलेला आहे. त्यांचं पुन्हा एकदा आपण जय हनुमान क्रिकेट क्लब देसाईपाडा आयोजित भाजपा चषक 2026 मध्ये दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये करूया हार्दिक असं स्वागत.
दांडी गोल केलीये. किरण आवस्करला चेंडू समजला नाही. वेगानं यष्टीचा वेध घेणारा सूरज या मॅच मध्ये महत्वाचा दुवा ठरतोय, तो म्हणजे देसाईपाडा संघासाठी. ठोक डीजे. निश्चितच पूर्वीच्या काळी म्हणजे सन 2095च्या आसपास जेव्हा सगळ्या माता भगिनी विहिरीवरती पाणी भरत असत, तेव्हा गावामध्ये काय घडते, आपल्या जीवनामध्ये काय घडत असत याची चर्चा या गाण्यामध्ये आपल्याला नक्कीच थोड्याशा वेगळ्या शब्दामध्ये आहे, पण तीच करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यावरती आधारित हे गीत आपण पाहिलं. पण तशीच चर्चा सर आपण या आधी षटकाच्या सुरुवातीला पाहिली जी चर्चा केली होती टीम देसाईपाडा संघानं, एका विकेटच्या शोधात ते नक्की होते आणि तिथून सूरजनं कमबॅक देखील करून दाखवला. आता नौका फलंदाज झालाय खेळपट्टीवरती यश. यश धुमाळ यंग टॅलेंट खेळपट्टीवरती दाखल झालाय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 14. 18 चेंडूमध्ये 27 ची गरज होती, आता 17 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. वेगवान चेंडू यावेळेस ऑप्शनच्या लाईन मध्ये कडे कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण बॅट आणि चेंडूचा संपर्काने वेगावरती सातत्यानं स्वार होतोय. शोल्डरचा पुरेपूर वापर करून सूरज मात्र वेगाने या चेंडूमध्ये फेकण्यामध्ये त्याला यश मात्र मिळतंय. सूरजमध्ये क्षमता आहे, सूरजमध्ये क्लास आहे, सातत्यानं त्याने केलेली कामगिरी आपल्याला या मैदानावरती होताना पाहायला मिळते. पण यावेळेस सूरजचा चेंडू काय नवीन घेऊन येणार हे पाहणं देखील तेवढंच औचित्याचं ठरेल. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव. चांगला चेंडू, चांगलं कलेक्शन, आणखीन एक चेंडू आता निर्धाव जातोय तो सूरजचा. सूरजनं केलंय पलटवार. म्हणूनच मी सांगितलं होतं चले तो शाम तक, कारण की या डेच्या स्पर्धा आहेत. राकेश आवस्कर या गरमीमध्ये गरम झालाय, पण एखाद दुसरा मोठा पटका त्याला शांत करू शकतो. पण सूरज ही गरमी कायम ठेवल का, कारण हिवाळ्याचं हे वातावरण. प्रेशर प्रेशर प्रेशर. शिट्टी कोणाची वाजणार या कुकरची. क्रिकेटचा हा खेळ आहे जो प्रेशर कुकर मध्ये शिजतोय. चांगला चेंडू सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये काय जबरदस्त प्रॉपर कलेक्शन केलंय. आणि इथे मात्र ऍक्शन वरती रिएक्शन. फलंदाज जाईल पॅव्हेलियन मध्ये. आणखीन एक सफलता सूरज या गोलंदाजाला निश्चितच सूरजचे पाठीराखे सांगतायत पप्पी घेण्यासारखी कामगिरी त्याने आतापर्यंत केले. पण जादू की झप्पी जर मिळवायची असेल तर हा अंतिम चेंडू देखील त्याला निर्धाव फेकावा लागेल. तरी इथे आपण पाहतोय आतापर्यंत त्यानं 5 चेंडू फेकलेत, 2 गडी मिळवलेत आणि एकही धाव दिलेली नाहीये. पप्पी तर त्याची घेतली जाईल आणि झप्पी पण त्याला दिली जाईल. पण देसाईपाडा संघासाठी तो शेवटचा चेंडू काय घेऊन येईल, कारण की स्ट्राईक एंड वरती देखील एक गोलंदाज फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहे.
धीरज गुप्ता, अच्छे अच्छे गेंदबाज को जो है चुपता वो है धीरज गुप्ता। शेवटचा चेंडू या षटकातील, मेडन षटकाच्या वाटचालीकडे स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि इथे मेडन षटक कंप्लीट. सूरजनं घेतल्यात या षटकामध्ये 3 विकेट. डीजे ठोक. मेडन षटक निर्णायक क्षणी आलंय. लो स्कोरिंग मॅच मध्ये एवढी चांगली कामगिरी सूरज करू शकतो त्यानं दाखवलंय. आणि पीपीएल मध्ये आता सर्वोच्च बोली कदाचित गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये याला लागू शकते. इथे मात्र आता विजयासाठी 12 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. 12 चेंडू शेवटचे आणि 27 धावा. कोण येणारा चेंडू टाकणार भावा असा प्रश्न पडलाय संघाच्या कर्णधाराला. तोपर्यंत संधी देऊया. डीजे तू ठोक माझ्या भावा. 7 गडी बाद. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 14. बारा चेंडू विजयासाठी 27 धावांची गरज आहे. मॅच कुठे होती आणि कुठे आली. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळामध्ये पलटवार होतात. अर्थातच जसे बंदुकीची गोळी बाहेर येते तसा अनिल कोहलीचा षटकार आपण पाहिला. पण त्याच ताकदीनं रिएक्शन करणारी गोलंदाजी आपण सूरजची पाहिली. पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक साकारणारा सूरज गोलंदाजी या भूमिकेमध्ये जबरदस्त कामगिरी करताना त्यानं 12 चेंडू मध्ये 6 विकेट घेतल्या आणि धावा खर्च केल्या त्या 7 की 11 धावा खर्च केल्यात. 1 षटक त्यानं मेडन फेकलं. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज बंटी. क्या राकेश अवस्कर की बजाएगा घंटी. क्या राकेश बजाएगा बेल. बनवा क्रिकेटचा मेळ आणि जमवा बॅट आणि चेंडूचा खेळ. अर्थातच आता दोन्ही संघाचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक बसले होते, आता उभे राहिलेत. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 27 धावसंख्येची गरज. गोलंदाज बंटी. पहिला चेंडू यावेळेस हवेमध्ये होता. इथे एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू पाहायला मिळाला. सूरज डीप मधनं आलाय. सिंगल पूर्ण झाली. स्ट्राइक एंड वरती नेक्स्ट बॅटर आलाय आर्या अवस्कर. 9व्या क्रमांकाचा हा बॅटर. 7 गडी गमवावे लागलेत. दमचाक झाली. 7 गडी गमवावे लागलेत. ते टीम बीसीसी परळी हे संघाला जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय. टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर. वेगानं बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय आणि इथे आपण बघतोय हा जबरदस्त मल्टी हिट. मिड विकेटच्या बाहेर षटकार. हॅलो
डीजे. धन्यवाद. टोटल 21 धावांची नोंद. अजूनही विजयासाठी आता 20 धावांची गरज. चेंडू उरलेत 10. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांचं समीकरण. सामना अजून संपला नाहीये. सामन्यामध्ये चुरस, सामन्यामध्ये हाय व्होल्टेज पण आहे. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेनं वळण घेतोय. निश्चितच पंचांना ज्या क्षणी वाटेल तेव्हा ते रिव्ह्यूचा वापर करू शकतात. लोअर व्होल्टाज सरळ बॅटना यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सिंगल मात्र इथं मिळतीये आणि 1 या धावसंख्येने आता वाढ होईल. टोटल 22 धावांची नोंद. राकेश आवस्कर आलाय. सातत्याने या मॅच मध्ये चर्चा त्याची आपण करतोय, पण इथे त्याच्या बॅटमधनं आता धावफलकाला आकार येईल का? मोठे फटके तो मारेल का? का घंटी वाजवेल या चेंडूवरती त्याची घंटी? लोअर फुलटॉस चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली अजित देसाई आणि इथे कोणतीही चूक नाही. बडी मछली जाल में. ठोक डीजे. आठ गड्यांच्या मोबदल्यात टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 22. या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पाणी मैदानामध्ये न्या. मी स्वयंसेवकांना विनंती करेल पाणी घेऊन आपण मैदानामध्ये जा. 7 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज. 7 चेंडू 19 धावा. मॅच अजूनही संपली नाहीये. ही मॅच दोन्ही संघाकडे बॅलन्स आहे. इथे बीसीसी परळी ए संघ पुन्हा कमबॅक करू शकतो आणि देसाईपाडा संघ देखील या मॅच मध्ये पुन्हा चुरस वाढू शकतो. इथे आता ड्रिंक ब्रेक जरूर घेतलाय, पण हा ब्रेक कोणत्या संघाला ब्रेक थ्रू लावेल तत्पूर्वी ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे. सुजल नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय 10व्या क्रमांकावरती. दहाव्या क्रमांकाचा हा बॅटर आता स्ट्राइक एंड वरती आहे. आल्या आल्या बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न झाला, पण इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूची होती सांगता. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. 8 गडी गमावलेत टीम बीसीसी परळी ए संघानं. निश्चितच ही टीम मीटिंग नक्की काय मला समजणार आहे. फलंदाज देखील त्या मीटिंग मध्ये समाविष्ट आहेत. अर्थातच ऐकूया डीजेला. शेवटचे 6 चेंडू 19 धावांची गरज. स्ट्राइक एंड वरती यंग टॅलेंट जर्सी क्रमांक 9 ज्यांना आल्या आल्या षटकारानं वैयक्तिक खातं ओपन केलं होतं तो फलंदाज आर्य आवस्कर. तू कर. 6 चेंडू मध्ये 19 धावा. पंकज देसाई ऑलराऊंडर खेळाडू आता गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये.
दोन्ही खेळाडूंवरती आपल्या गावाच्या अस्तित्वाचा भवितव्याचा इतिहास या स्पर्धेमध्ये आता पाहायला मिळतोय. राकेश अवस्करला मागे ठेवणं हे आता किती घातक ठरलंय याचा विचार कर्णधारांनी करणं गरजेचं आहे. सलामीचा फलंदाज 6व्या क्रमांकावरती आला आणि त्यानंतर हा संघ थोडासा बॅकफुटवरती येत गेलाय, पण अजूनही काही घडलेलं नाहीये. इथे यंग टायलंडला जी संधी दिली गेली आहे त्याचा पुरेपूर वापर या दोन्ही खेळपट्टीवरती असणाऱ्या फलंदाजाला करणं गरजेचं आहे. चुरस या मॅच मध्ये कायम राहणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज पंकज देसाई तयार. चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय डीप मध्ये. सूरज चेंडूच्या खाली येतोय, सूर्य किरणामध्ये त्यानं टिपलाय झेल आणि संपलाय आणखीन एका बॅटरचा खेळ. डीजे अजूनही मॅच संपली नाहीये. 5 चेंडू उरलेत आणि विजयासाठी करायच्यात 19 धावा. नेक्स्ट बॅटर राहुल, कदाचित शेवटची जोडी आता मैदानामध्ये आहे. राहुल आवाजकर जबरदस्त शरीरसृष्टी असलेला फलंदाज आता खेळपट्टीवरती आहे. राहुलला मात्र या चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मिळते एक सिंगल. आता मात्र 4 चेंडूमध्ये 3 मोठे फटके मारावे लागतील. विजयासाठी 18 धावांची गरज. 4 चेंडू 18 धावांची गरज. टीट फॉर टॅट, बड़े मंच का बड़ा मुकाबला, हाई वोल्टेज ड्रामा हो गया है इस मैदान में हंगामा. फुलटॉस या चेंडूला सरळ बॅटने खेळले आणि इथे काय जबरदस्त टिपलाय झेल. ठोक डीजे. परेशचं देखील कौतुक आणि इथे ऑल आउट झालाय तो टीम BCC परळी या संघाचा डीजे.